दादा आपण दिलेला आहे. लगातार आमचे कार्यक्रम सुरू आहेत म्हणून आमच्या आवाजावर इफेक्ट झालेला आहे, परंतु आपण आवाजाकडे लक्ष न देता शब्दाकडे लक्ष द्यावं. तसं तर आम्ही प्रयत्न करणारच आहोत 100%, परंतु मानवी जीवन आहे, चुका या जीवनामध्ये होतच राहतात. म्हणून तुमचं पामर लेकरू समजून माझी चूक पदरात घ्याल अशी आशा बाळगते आणि सुरुवात करते. ज्ञानाचा ज्ञानवंत बुद्धाला वंदना, वाणीचा प्रखर संत कबीराला वंदना. परंतु आम्ही त्या मातंगांच्या अण्णा भाऊंना मानतो. बघा, शब्दाकडे लक्ष. बंतीजी तुम्हाला सुद्धा पंचांग प्रणाम करते आणि लक्ष असावं की आम्ही त्या मातंगांच्या अण्णा भाऊंना मानतो, कारण ते बौद्ध समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानत होते. आम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांना मानतो कारण ते मराठा समाजाच्या महात्मा फुलेंना गुरु मानत होते. आम्ही त्या महात्मा फुलेंना मानतो कारण ते छत्रपती शिवरायांना गुरु मानत होते. आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो कारण ते कुणबी समाजाच्या तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. आम्ही तुकाराम महाराजांना मानतो कारण तुकाराम महाराजांच्या गाथेवर तथागत गौतम बुद्धांचा प्रभाव होता. म्हणून आम्ही गौतम बुद्धांना मानतो कारण गौतम बुद्ध म्हणतात मी देव नाही, फक्त माणूस आहे. म्हणून आम्ही त्या माणसाला मानतो कारण आम्ही माणूस म्हणून जन्म घेतो आणि माणूस म्हणूनच मरतो. म्हणून अशा माझ्या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करते आणि आम्हा सर्व कलाकारांचे कंठमणी लोककवी महाकवी वामनदादा कर्डक, माझे गुरु महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक कालकथित प्रतापसिंगदादा बोदडे, मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे मामा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक अनिलजी शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पद्माकरजी वानखडे माझे मामा आणि इथे उपस्थित माझा सर्व संच, मी माझ्या संचाकडून पुनश्च आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते आणि लगेच माझ्या वंदन गीताला सुरुवात योग्य लक्ष असावं. कबीर गौतमाला गुरु मानले भीमाने, गुरु मानले भीमाने. कबीर ज्योतिबाला गुरु मानले भीमाने. भीमरायाने दिला धम्मनवा,
करूया. प्रत्येक माय मावल्यांनी विहारामध्ये गेलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांवरती संस्कार चांगले टाकले पाहिजे. कारण आपण जे आज आहोत ना, हे आपल्या आई वडिलांची पुण्य तर आहेच, परंतु हे सगळं श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. कारण आज आपण जर त्यांचे विचार घराघरापर्यंत नेण्याचं काम करू शकत नाही तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नाही आहोत. म्हणून म्हणायचं आहे की कधीतरी हिशोबाचा ताळा व्हायला पाहिजे. कधीतरी हिशोबाचा ताळा व्हायला पाहिजे. आणि आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. म्हणून राजा बौद्ध विहार वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी रे. बौद्ध विहार ही परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. बच्चा आबेद मेरा भाई लिखा है क्या कि किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से बाप पैदा हुआ. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से बाप पैदा हुआ. लेकिन भीमाई ऐसी माता थी आबेद जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ. बाप का बाप पैदा हुआ. मामांनी सांगितलं तुमची आई कलाकार आहे. आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादांची आई माझी आई आणि कलाकार म्हटल्यानंतर तर प्रश्नच नाही. शिक्षकाचा मुलगा शिक्षक होत नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही हे कुठं लिहिलेलं नसते आणि होतच नाही. हे 100 म्हणजे 99% तर दुसरंच आपल्या मनानेच होतात मुलं. त्यांना